नमस्कार विद्यार्थी मित्रों. Today we see effect of temperature on ferromagnetic material. Effect of temperature on ferromagnetic material. As temperature applied on the ferromagnetic material increases, then magnetic moments get distorted, and due to increase in temperature, at certain temperature the ferromagnetic material becomes paramagnetic material, and that temperature is called as a Curie temperature. And that Curie temperature is different for different material. आपण पहा इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन फेरोमॅग्नेटिक मटेरियल हे शिकतोय, आणि यामध्ये आपण जर ग्राफ काढला, हा ग्राफ या ठिकाणी मॅग्नेटायझेशन दॅट इज मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ही जर आपण वाय ॲक्सिस वर घेतली आणि या ठिकाणी टेम्परेचर हे एक्स ॲक्सिस वर घेतलं, तर या ठिकाणी जे ग्राफचं नेचर येतं ते या पद्धतीने येतं. आणि असं एक टेम्परेचर आहे की या टेम्परेचरला हा जो काही फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे, हे फेरोमॅग्नेटिक मटेरियल हे पॅरामॅग्नेटिक बनतं, आणि त्या सर्टन टेम्परेचरला आपण काय म्हणतो, क्युरी टेम्परेचर. इट इज इंडिकेटेड बाय TC. आता आपल्याकडे एक रिलेशन आहे, ते रिलेशन या ठिकाणी मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी psi is equal to C upon T minus TC, where T is the absolute temperature and that T is greater than TC. Absolute temperature is greater than the Curie temperature. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे हे जे काही Curie temperature आहे, it is different for different material. Means Curie temperature depends upon nature of material. आता पहा या ठिकाणी मेटॅलिक कोबाल्टच्या बाबतीमध्ये जे Curie टेम्परेचर आहे, हे मेटॅलिक कोबाल्टच्या बाबतीमध्ये Curie टेम्परेचर हे 1394 केल्विन आहे. मेटॅलिक आयर्नच्या बाबतीमध्ये या ठिकाणी 1093 केल्विन इतका आहे. या ठिकाणी हा जो काही आपण पाहतोय तो म्हणजे या ठिकाणी इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन फेरोमॅग्नेटिक मटेरियल. हा पॉइंट लक्षात आला का? पहा, आपण जे टेम्परेचर विचारत येतोय ते म्हणजे या ठिकाणी Curie टेम्परेचर आहे. इथं मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी आणि टेम्परेचरचा ग्राफ काढतोय, आणि त्याच्यावरून आपल्याला असं लक्षात येते की एका सर्टन टेम्परेचरला हे मटेरियल पॅरामॅग्नेटिक बनतं, आणि त्या टेम्परेचरलाच Curie टेम्परेचर म्हणतो. आणि हे Curie टेम्परेचर वेगवेगळ्या मटेरियलसाठी हे वेगवेगळं आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन फेरोमॅग्नेटिक मटेरियल पाहिलं. त्यानंतर याच्या पुढचा जो काही भाग आहे तो म्हणजे या ठिकाणी हिस्टेरेसिस. आता हिस्टेरेसिस मीन्स व्हॉट? हिस्टेरेसिस या ठिकाणी ही एक संकल्पना अशी आहे, पहा, की आपण जर फेरोमॅग्नेटिक मटेरियल जर आपण या ठिकाणी त्याचा जर स्टडी केला पूर्णतः, तर त्याच्यावर होणारा जो काही परिणाम आहे तो आपण पाहणार आहोत. मीन्स या ठिकाणी H आणि B दॅट इज इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन आणि मॅग्नेटिक फील्डचा आपण ग्राफ अभ्यासणार आहोत, आणि त्याच्यावर आपण या ठिकाणी पुढच्या टर्म्स पाहणार आहोत. आता यामध्ये पहा, आपण जे काही फेरोमॅग्नेटिक मटेरियल विचारत येतोय ते फेरोमॅग्नेटिक मटेरियल आपण जर सॉलिनॉइड मध्ये सोलोनाइड मध्ये ठेवला, तर सोलोनाइड म्हणजे काय? या ठिकाणी पहा, एक सिलेंड्रिकल पाईप आहे, आणि त्याच्यावरती या ठिकाणी मेटॅलिक सिलेंड्रिकल पाईप आहे, त्याच्यावरती या ठिकाणी इन्सुलेटेड वायर वाउंड केलेले आहे, त्यामधून या ठिकाणी करंट पास केलेला आहे. मीन्स या ठिकाणी हे जे काही सोलोनाइडचं नेचर आहे ते या पद्धतीने या ठिकाणी हे सोलोनाइडचं नेचर आहे असं, आणि यामधून आपण या ठिकाणी करंट पास करतोय, यालाच आपण सोलोनाइड म्हणतो. या सोलोनाइड मध्ये आपण या ठिकाणी
जे काही फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे त्याच्यापासून बनवलेला रॉड जो आहे तो या ठिकाणी मिडलला ठेवणार आहोत आणि मग पुढे जाऊन त्याचा काय परिणाम होतो तो अभ्यासणार आहोत आपण या ठिकाणी. इथं पहा या ठिकाणी when current in this insulated wire is increased from 0 to high, then this central region gets magnetized, means ferromagnetic material gets magnetized. आणि याच्यामुळे पुढे या ठिकाणी आपल्याला इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड आणि या ठिकाणी इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड अँड स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड याच्यामधला आपल्याला ग्राफ काढायचा आहे. तर पहा या ठिकाणी आपण इथं एक्स ऍक्सिस वरती या ठिकाणी h इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड आणि y ऍक्सिस वरती स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड हा या ठिकाणी प्लॉट करतोय. पहा आता काय या ठिकाणी मगाशी म्हणल्याप्रमाणे when ferromagnetic material is placed in solenoid and then current is increased, then what happen that ferromagnetic material gets magnetized. आता पहा इथे ओरिजिन आहे आणि या ओरिजिन पासून आपण जे काही विचार घेणार आहोत ते पहा. फेरोमॅग्नेटिक मटेरियल जे काही आहे अनमॅग्नेटाइज्ड स्टेटला ज्या वेळेला असेल त्यावेळेला इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड अँड स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड बोथ आर या ठिकाणी झिरो आहे. आणि मग ज्या वेळेला आपण करंट वाढवतोय as current increases the intensity of magnetic field also increases and also strength of magnetic field increases. आणि ते ग्राफचं जे काही नेचर आहे ते या पद्धतीने आहे, मीन्स इट इज अ नॉन लिनियर. आता हा जो काही ग्राफचं नेचर आहे ते कसं आहे नॉन लिनियर आहे आणि हा जो काही हा पॉइंट आहे त्याला आपण ए पॉइंट म्हणूया. आणि या पॉइंटच्या ठिकाणी असं लक्षात येतं की as intensity of magnetic field increases there is no increase in strength of magnetic field and that point is called as a saturation of magnetization. आता या पॉइंटला या ठिकाणी जे काही डोमेन्स आहेत कम्प्लिटली मर्ज टू ईच अदर, मीन्स मर्जर ऑफ डोमेन्स हा ए पॉइंटला असतो. त्यानंतर आपण या ठिकाणी हा जो एच आहे तो रिड्यूस करतोय बाय डिक्रीजिंग करंट आणि हा एच डिक्रीज केल्यानंतर असं लक्षात येतं की ऑल्सो बी डिक्रीजेस. ग्राफचं जे नेचर आहे ते या पद्धतीने आहे as h decreases there is a decrease in b also strength of magnetic field. आणि या ठिकाणी असं लक्षात येतं y axis वरती intensity of magnetic field becomes zero and there is a certain value of strength of magnetic field. आणि या पॉइंटला या ठिकाणी b असं नाव देतोय आणि या ठिकाणी there is a certain value of magnetic field but h is equal to 0 and that is called as a retentivity or remanence. रेमनन्स या पॉइंटला रिटेंटिव्हिटी और रेमनन्स म्हणतो. इथं काय या ठिकाणी b has certain value, या b ची जी व्हॅल्यू आहे काहीतरी आहे आणि या ठिकाणी h मात्र 0 आहे. त्याला रिटेंटिव्हिटी किंवा या ठिकाणी रेमनन्स असं म्हणतो आपण. त्यानंतर या ठिकाणी जो करंट आहे इज इनक्रीज इन रिव्हर्स डायरेक्शन. करंट हा जो आहे तो रिव्हर्स डायरेक्शनला आपण या ठिकाणी वाढवतोय. तर असं लक्षात येतं की हा जो h आहे हा h या ठिकाणी वाढतोय मात्र b डिक्रीज होतोय. b या ठिकाणी डिक्रीज होतोय. लक्षात येते का पहा as current in reverse direction increases then h also increases but in reverse direction and that certain value of b becomes 0. या ठिकाणी b जो आहे स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते या ठिकाणी काय होतं 0 होतं आणि त्याला आपण कोरेसिव्हिटी असं म्हणतो. कोरेसिव्हिटी मीन्स व्हॉट या ठिकाणी b ची किंमत 0 आहे मात्र h हा जो आहे त्याला सर्टन व्हॅल्यू आहे त्याची किंमत काही आहे त्याला आपण या ठिकाणी कोरेसिव्हिटी असं म्हणतो या पॉइंटला सी पॉइंटला. त्यानंतर पुढे आपण या ठिकाणी पहा पुढे आपण या ठिकाणी जो काही करंट आहे तो वाढवतच जातोय. त्याच्या पुढे या ठिकाणी काय होतंय की
जो बी आहे तो बी वाढतोय आणि एच सुद्धा या ठिकाणी वाढतोय आणि एका सर्टन पॉइंटला आपण जातोय तिथे असं लक्षात येतंय की हा जो काही बी आहे इट बिकम्स मॅक्झिमम, बी बिकम्स मॅक्झिमम आणि या पॉइंटला आपण या ठिकाणी म्हणतोय रिव्हर्स सॅच्युरेशन ऑफ मॅग्नेटायझेशन, रिव्हर्स सॅच्युरेशन ऑफ मॅग्नेटायझेशन, reverse saturation of magnetization means there is no increase in a magnetic field but in a reverse direction, that is a reverse saturation of magnetization. हा या पॉइंटला आपण डी पॉइंट असं म्हणूया. त्यानंतर पुढे आपण या ठिकाणी हा जो काही एच आहे तो कमी करतोय, अर्थात या ठिकाणी रिव्हर्स डायरेक्शनलाच, आणि तो कमी करत असताना आपल्याला असा एक पॉइंट मिळतो या ठिकाणी वाय ऍक्सिस वर, त्या पॉइंटला आपण ई असं म्हणतोय, ई असं या ठिकाणी म्हणता येईल, हा ई. त्यानंतर पुन्हा आपण या ठिकाणी पॉझिटिव्ह डिरेक्शनला एच वाढवतोय, हा एच वाढवतोय आणि त्यावेळेला हा जो एक्स ऍक्सिसला तो पॉइंट छेदतोय तो पॉइंट म्हणजेच एफ आहे. आणि अशा पद्धतीनं तिथून पुढे जे ग्राफचं नेचर आहे अर्थात या ठिकाणी अशा पद्धतीनं तयार होईल, मीन्स कंप्लीट सायकल तयार होईल. या सायकललाच या ठिकाणी हिस्टेरेसिस असं म्हणता येईल. आता पहा या ठिकाणी आपण जो मटेरियल विचार घेतलेला आहे हे O to A, A to B, B to C, C to D, D to A, E to F and F to A, यालाच या ठिकाणी हिस्टेरेसिस सायकल असं म्हणतो. आणि प्रोसेस टेकिंग ऑफ फेरोमॅग्नेटिक मटेरियल इन हिस्टेरेसिस इज कॉल्ड एज ए हिस्टेरेसिस सायकल. ठीक आहे, ओके.